द लॉर्ड, कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भेंडीची भाजी करून दाखवणार आहे आणि तीही दोन प्रकारची। हे बघा, आता अशा दोन प्रकारे मी भेंडी कापून घेतलेली आहे। हे साधारण अर्धा इंचाचे तुकडे असतील असे करून घ्यायचे आणि हे टोक काढायचं नाहीये भेंडीचं। आपले गुडघे आणि एल्बोला जो लवचिकपणा असतो ना, तो ह्या टोकांमुळे येतो, तर शक्यतो हे टोकं काढायची नाहीये। जास्तच खराब असले ना अशा प्रकारचं तर काढून टाकायचं। अशा प्रकारे असेल तर हे बघा असं तर काढून टाकायचं, अथवा काढायचं नाही अजिबात, ते राहू द्यायचं। आणि हे अर्धा इंचाचे तुकडे केलेले आहेत मी आणि ही अशी बारीक चिरून घेतलेली आहे। तर मी साहित्य सांगते आता आधी या भेंडीचं बघू आपण। साहित्य सांगते मी तुम्हाला। ही 250 ग्रॅम भेंडी आहे। त्यासाठी आपण मुठभर शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असल्यासच टाका। 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत। तर आता हे सर्व साहित्य या भेंडीला लावून घ्यायचे। मसाले लावून घेऊ आधी। जिरे मोहरी शेंगदाणे फोडणीत घालायचे। शेंगदाणे आधी तळून घ्यायचे। तांदळाचं पीठ, हिंग आणि हळद। आणि यात अर्धा लिंबू पण पिळून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व साहित्य छान मिळून येतं। मीठ घालतीये। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण यात लिंबू पिळणार आहोत। लिंबू पिळून घेऊया। लिंबूने छान चव लागते त्याची। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे मुरवट ठेवायचं। 10 मिनिटं जरी ठेवायचं, तोपर्यंत आपण दुसरी भेंडी सांगते मी तुम्हाला कशी करायची। मोस्टली हे बिगिनरसाठी आहे व्हिडिओ हा। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता दुसऱ्या भेंडीचं साहित्य बघूया। ही अशी बारीक चिरलेली भेंडी, ही पण 250 ग्रॅम भेंडी आहे। त्यासाठी आता आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी आणि 1 अंड घालणार आहोत आपण त्यात। तर सुरुवात करूया। तोपर्यंत आपली दुसरी भेंडी मुरत ठेवलेली आहे। फोडणीसाठी तेल घालूया। या पळीने अडीच पळी तेल घालतेय मी। जिरे आणि मोहरी, जिरे मोहरी तडतडली की मग लसूण घालायचं। हिरवी मिरची, आणि कांदा। आता हे सर्व छान परतून घ्यायचं। गोल्डन रंगावर
हे बघा कांदा परतला तर त्यात हळद घालूया आणि भेंडी घालूया. अंड घातल्यानंतर आपण मीठ घालणार आहोत. आता छान भेंडी परतायची. हे बघा भेंडी आता होत आली आहे. आता यात अंड फोडून घालायचं. फेटून घातलं तरी चालेल किंवा असं टाकलं तरी चालेल. फटाफट फटाफट हलवायचं कारण ते सगळ्या भेंडीला लागलं पाहिजे. अंड टाकल्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि झाकण पण ठेवायचं नाही भेंडी करताना, नाही तर मग भेंडी चिकट होते. आता आपण मीठ घालूया. छान परतून घ्यायचं. एक 2 मिनिटं ठेवायचं आता फक्त. आणि मग तुम्हाला दुसरी भेंडी दाखवते. 1-2 मिनिटं परतून घेऊया आणि मग काढून घेऊया. भेंडी परतून झाली आहे. आता काढून घेऊया. आता याच कढईत मी तुम्हाला दुसरी भेंडी करून दाखवते. तेल घालूया. आता आम्हाला अंड चालतं म्हणून मी तीच कढई वापरली आहे. चालत नसेल तुम्ही दुसरी कढई यूज करू शकता. साधारण 3 पळ्या मी टाकलेल्या आहेत. आता आपल्याला शेंगदाणे आधी तळून घेऊया. आता काढून घेते. आता जिरे मोहरी घालूया फोडणीला. जिरे मोहरी तडतडली की हे आपण मिक्स करून ठेवलं होतं, भेंडीला लावून ठेवलं होतं, भेंडी टाकून द्या. छान परतून घ्यायचं. मीठ वगैरे सगळं लावलेलं आहे. झटपट होते ही भेंडी. तर छान 5 मिनिटं तरी ठेवायची, ते शिजेल. आता शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे तळून घेतलेले असल्यामुळे तुम्ही थोड्या वेळाने टाकले 5 मिनिटांनी तरी चालेल. आता 2-3 मिनिटं परतून घेऊया आणि मग भेंडी काढून घेऊया एका भांड्यात. खरपूस भेंडी झाली आपली. आता मी काढून घेते. चला तर मग आपल्या दोन्ही प्रकारच्या भेंडी तयार आहेत. ही अंड घालून केलेली. जर तुम्हाला अंड चालत नसेल ना तर तुम्ही शेंगदाण्याचा कूटही घालू शकता. त्या शेंगदाण्याचा कूट घातल्यानेही भेंडी छान मोकळी होते, अजिबात चिकटपणा राहत नाही तिला. आणि ही दुसऱ्या प्रकारची भेंडी शेंगदाणे घालून केलेली. यात सुद्धा तुम्ही कूट घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही प्रकारच्या भेंडी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.